नमस्ते, सपकाळताई रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर वाळवण रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठाची बॉबी किंवा त्याला ममरीसुद्धा म्हणतात ती बनवणार आहोत आपण। एकदम तोंडात टाकताच विरघळते आणि दिसायला पण खूप छान आणि टेस्ट खूपच भारी लागते। जास्त काही मेहनत किंवा जास्त काही साहित्य लागत नाही, फक्त आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे आणि 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, पापड खार आणि मीठ एवढं साहित्य लागणार आहे। तर 2 किलो तांदूळ मी इथं छान 2-3 पाण्याने धुवून दळून आणलेले इथं फॅनच्या हवेला सुकवायचे आणि दळून आणायचे। तर अशी छान ममरी करून घ्यायची। बघा किती छान मस्त फुगते आणि एकदम टेस्ट तर खूपच भारी लागते। तर कशी बनवायची ममरी किंवा बॉबी बघू आपण। तर मी बारीक दळून आणलेले गिरणीवरून 2 किलो तांदूळ, रेशनचे तांदूळ कुठला जरी घेतला तरी चालेल। मी रेशनचा तांदूळ 2 किलो घेतलेला आहे, गिरणीवरून दळून आणलेले बारीक। आणि एक आता मोठ्या पातेल्यामध्ये मोजून बघायचं आपल्याला, एक पातेले मोठं पीठ आहे। तर आता आपल्याला ह्याच्यासाठी 2 पातेले पाणी लागणार आहे। 2 पातेले पाणी मी गरम करत ठेवलेले, या पातेल्याने मोजून घेतलेले। जेवढं आपलं पीठ असेल त्याच्या डबल दुप्पट पाणी टाकायचं आणि आता पाण्याला आता छानशी उकळी काढून घ्यायची झाकण ठेवून। उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे पापड खार आणि मीठ घालायचे चवीनुसार। छान उकळी आल्यानंतर हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून छान मस्त हटवून घ्यायचं। इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, हे बघा। या पद्धतीने जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशा पद्धतीने पीठ करून घ्यायचं। छान 2-3 वेळेस वाफ आणून घ्यायची काढून, झाकण ठेवायचं, परत हलवायचं। एक पातेल्यासाठी 2 पातेले पाणी ठेवायचं, म्हणजे बरोबर परफेक्ट प्रमाण होतं। हे पहा, असं थोड्या वेळ 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं। 2-3 वेळेस वाफ आली की लगेच आपल्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालायचं आणि प्लेट, त्याच्यामध्ये आपण जी बॉबी हे करतो पापडी, त्याची प्लेट घालायची सोऱ्यामध्ये। हे पहा छान मस्त शिजलेले, अजिबात हाताला चिटकत नाही पीठ। आता आपण ममरी करून घेऊ ह्याची। झाकण ठेवायचं आणि थोडं थोडंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने असे लांब लांब सोऱ्याने ममरी करून घेतलेली। मी 2 किलोच्या भरपूर डब्बा भरून झालेले आहेत ह्या बॉबी। नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। किती छान झालेले आहेत बघा, तळल्यावर तर खूपच भारी लागतात खायला सुद्धा। नक्की करून बघा। धन्यवाद।